नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ऐतवडे बुद्रुक उपसरपंचपदी अजिंक्य पाटील यांची बिनविरोध निवड. वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अजिंक्य पायगोंडा पाटील नवाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीच्या निमित्ताने वनश्री नानासाहेब महाडी कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी ईश्वरपूर शाखा ऐतवडे बुद्रुकचे चेअरमन तुकाराम खटावकर यांच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तुकाराम खटावकर म्हणाले, अजिंक्य पाटील हे तरुण, अभ्यासू व लोकाभिमुख नेतृत्व असून ग्रामविकासाच्या कामांना ते प्राधान्य देतील. सर्व सदस्यांना सोबत घेऊन गावच्या सर्वांगीण विकासासाठी ते निश्चित प्रयत्नशील राहतील. पत्रकार सुनील पाटील यांनीही शुभेच्छा देताना सांगितलं की ग्रामपंचायतीत तरुण नेतृत्व पुढे येणं ही सकारात्मक बाब असून अजिंक्य पाटील यांची उपसरपंचपदी निवड ऐतवडे बुद्रुकच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरेल. पारदर्शक व लोकहिताच्या कामातून ते विश्वासार्ह नेतृत्व सिद्ध करतील. नवनिर्वाचित उपसरपंच अजिंक्य पाटील यांनी सर्वांचे आभार मानत गावातील पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता व मूलभूत सुविधांच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी बाबगोंडा पाटील, पत्रकार सुनील पाटील, सुनील बुद्रुक, ज्ञानेश्वर खटावकर, नरेंद्र नवले, संतोष पाटील, अजित पुणेकर, स्वानंद कांबळे, शरद सुतार, गणेश कोळी, अमोल पाटील, अभिषेक पाटील व ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. मध्ये ऐतवडे बुद्रुकचे युवा नेतृत्व आता डेप्युटी सरपंच अजिंक्य पाटील यांचा आज निवड झाली. त्याबद्दल मी आरोग्य महिला दूध संकलन केंद्र ऐतवडे बुद्रुक नानासाहेब तुमच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो व पुढील कार्यकर्त्यांना मी काम करायची संधी देतो. त्यांनी आत्तापर्यंत जी इथून पुढे त्यांचा कालखंड आहे त्यासाठी त्यांनी कामासाठी अहोरात्र गावासाठी काम करावं. कुठल्या सगळ्यांच्या घडी अडचणी काय येतील त्याला सहन करून त्यांना त्यांच्यासाठी पाठीशी राहावं. आम्ही संपूर्ण पाणीगोळा शक्ती असो, ऐतवडे गावातील सर्व सदस्य सगळे त्यांना आम्ही पाठबळ देऊ आणि त्यांनी कामाचं सोनं करू देत एवढंच मी त्यांना पुढील वाटचालीसाठी अधिक शुभेच्छा देतो आणि सांगतो. शिक्षण मंत्री कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मातृभूमी नवीन आणि आव्हानात्मक एक संधी आणि नवीन युवकांना ही संधी आज उपलब्ध करून दिलेली आहे. उपसरपंच अजिंक्य पाटील यांनी आज ऐतवडे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची धुरा हातात घेतली आणि खरोखर एक गावात काम करायचं म्हणजे एक आव्हानच आहे. कारण पाणी पुरवठा असेल, आरोग्य असेल, वीज असेल, ह्या तीन मूलभूत गरजा ग्रामस्थांना मिळाल्या तर ग्रामस्थांना बाकीच्या कुठल्याही कामाचं देणं घेणं नसतं. ह्या तीन गोष्टी तुम्ही जर ग्रामस्थांना वेळेत दिल्या तर ग्रामस्थांमधून खरोखर समाधान व्यक्त होतंय. कारण गेले 2-2.5 मला ते 3 वर्ष होत आली पाण्यासाठी म्हणा किंवा आपल्या ह्या गावातल्या अनेक पाणंदीच्या अडचणी असतील, रस्त्याच्या अडचणी असतील, या रस्त्यांसाठी खरोखर ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, उपसरपंच संदीप गायकवाड असेल, हे ग्रामपंचायत सदस्य सगळे असतील, खरोखर यांनी एक गावच्या विकासासाठी आपला अमूल्य वेळ दिलेला आहे. आणि आता तर खरोखर आपला जो उपसरपंच अजिंक्य पाटील यांनी आज उपसरपंच पदाची धुरा हातात घेतलेली आहे. आणि हातात घेत असताना शेतकऱ्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी समजून घेणारा हा शेतकरीच आहे. आणि शेतकऱ्याला त्याची जाणीव आहे की बाबा आपण शेतात जात असताना काही अडचणी येतात आणि ग्रामस्थांना कोणत्या अडचणी आहेत हे 2-2.5 वर्षात त्यांनी पूर्णपणे अनुभवलं आहे. आणि त्या अनुभवातून त्यांनी प्रत्येक घटकाला न्याय द्यावा
आणि न्याय देत असताना अनेक अडचणी येतील. अनेक अडचणीचा सामना करून त्यांनी आपल्या दिलेल्या संधीचं सोनं करावं एवढंच सांगून मी त्यांना पुन्हा एक वेळ शुभेच्छा देतो. अजिंक्य बुद्रुकच्या उपसरपंचाच्या निवडीत थोडक्यात माझी निवड झाली. त्याबद्दल मी सर्व सदस्य, सरपंच किंवा आमची जी बॉडी आहे त्यांचा आभारी आहे. दुसरी गोष्ट, इथून पुढे जी जबाबदारी पडल्या, उपसरपंच म्हणून जी जबाबदारी पडेल ती सक्षमपणे पार पाडायची, गावाची अडीअडचणी सोडवायची. इथून पुढल्या यासाठी कामासाठी मला सहकार्य तुमच्याकडून मिळावं हीच माझी अपेक्षा आहे. निवडीनंतर माझा तुकाराम दादांनी डेप्युटी सरपंच माझी यांनी सत्कार केला, याबद्दल मी यांचा आभारी आहे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.